लवकर सामने कव्हर करता येतील तेवढे करायचे आहेत. पंच आपण देखील सक्त ताकीद द्यायची. एका इनिंगसाठी फक्त आणि फक्त 25 मिनिटं असतील, त्यामध्ये 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात फेकणं अनिवार्य असेल, अथवा पॅनल्टीच्या स्वरूपात 5व्या षटकामध्ये एक खेळाडू तुमचा 38 सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची. चला पंच सामना चालू करायचा प्लीज. चला दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्यासोबत जोडायचे आहेत. मांजरली संघाकडून तुम्ही पाहता ओपनिंग पेअर आपल्याला मैदानात पाहायला मिळते, प्रज्योत आणि भावेश. काल देखील आपल्याला मांजरलीचा एक संघ खेळताना पाहायला मिळाला, श्रावणी स्पोर्ट्स मांजरली. सुभाषजी गायकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील संघ त्यांच्याच गावातून बिलॉंग करतो. बघा, आणि संघाच्या पॅकरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं जाते, रियांश निलेश घारे यांच्या माध्यमातून हा संघ नेहमीच पॅक केला जातोय. पहिला चेंडू रायटा मोदो विकेट खोला टाकला होता, सुरेख पद्धतीचा फटका, तेवढा सुरेख क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर जीव मुठीत घेऊन पळायला लागलं होतं ते म्हणजे प्रज्योत आणि भावेशाला, परंतु सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत आणि एका धावेवरती श्री गणेशा करतात आपल्या संघाचा आणि स्वतःचा देखील. 1:30 पहिला चेंडू पडलाय, म्हणजेच एक टायमर सेट केला गेलाय. आमचे ऑफिशियल स्कोरर जिग्नेश लोखंडे सांगत असताना सलामी देतोय तो म्हणजेच फलंदाज असेल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. भावेशच्या बॅटमधून वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जात आहे 6ने. लॉंग लेगच्या दिशेने आलेला हा 6 धावांसाठी घणाघाती षटकार. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील हॅमर केला जातोय, परंतु या चेंडूमध्ये एलिव्हेशन कमी दिसतंय, परंतु क्षेत्ररक्षक 2-2 पाठमोरे पडतायत. चेंडू अडवण्यात यश होतंय आणि तत्पूर्वी हा पुन्हा एकदा 2 धावा परिणामी स्वरूप धावून पूर्ण केले जात आहेत. धाव फलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 9 वर. पहिला चेंडू सुरेख हाताळलेला तो म्हणजेच गोलंदाजाने गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं ऋषीने. ऋषी हा देखील एक चांगला खेळाडू म्हणून मागील 2 ते 3 वर्षात आपण कल्याण ग्रामीणमध्ये खेळताना पाहतोय. नेक्स्ट चेंडू ऋषीचा, यावेळेस फिंगर रोल केले होते, परंतु भावेश थांबायचं नाव घेत नाहीये. भावेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा ह्यूज मॅक्झिमम षटकार. प्रेक्षक वर्ग ऑडियन्स कुठे बसले असतील तर आपण देखील चेंडू द्यायचा आहे. चेंडू देत चला म्हणजे जेणेकरून सामने देखील आपल्याला एन्जॉय करता येतील. जिथे कुठे चेंडू जाईल, ज्या परिसरात प्रेक्षक वर्ग बसले असतील, काही केले असतील, जरा चेंडू देत चला. स्वयंसेवक देखील आमचे तिथे आहेत, त्यांना देखील चेंडूसाठी दिशा दाखवत चला. ऋषीचा खरपूस समाचार घेतला जातोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहते आतापर्यंत 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. उत्तुंग षटकार आले ते म्हणजे भावेशच्या बॅटमधून आणि धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे तब्बल 15 या आकड्यावरती. या षटकाचा आपण ॲनालायझिंग पाहायला गेलं तर पहिला चेंडू सुरेख हाताळलेला, त्यावर सिंगल एकवटली, रनआउटची संधी होती परंतु संधी गमावली. तदनंतर व्हायला मिळतात आपल्याला 2 धावा. मग आलेला षटकार
पुन्हा एकदा 2 धावा आणि पुन्हा आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 4 चेंडू फेकलेत आणि धावा खर्च केलेत त्या म्हणजेच 15. नेक्स्ट बॉल, यावेळेस फुलटा चेंडू. फुलटा चेंडूचा देखील पुरेपूर समाचार घेत असताना भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र क्षेत्र निवडलं ते म्हणजे फाईन लेगचा आणि चेंडू मारलेला आहे सरळ सीमा रेषा पार. षटकार. टू 121 ऑन द स्कोर कार्ड. स्वप्न व सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलेला आहे तो म्हणजे भावेश आणि प्रज्योत याने. 21 धावा तब्बल खर्च केल्यात ऋषीने, परंतु हा चेंडू कमबॅक करण्याची संधी होती, परंतु या चेंडूवर देखील उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बघा जी मांजरली संघाची फलंदाजी होत आहे, ज्या प्रकारची फटकेबाजी मैदानात पाहायला मिळते. मांजरली संघाचा चाहता वर्ग, प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप इथे मैदानाच्या आजूबाजूला येऊन बसलेला आहे. त्यामधीलच एक आपल्याला पाहायला मिळतो मुंगळा ग्रुप. मुंगळा ग्रुप यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार ठोका आणि तब्बल 555 रुपयाचं रोख पारितोषिक घेऊन जा. पारितोषिक आमचे इथे जमा, याची नोंद घ्यायची आपण देखील. बघा पारितोषिक लावणारे देखील हुशार आहेत. मारले त्याला महत्व नाही, आता मारले तर तुम्हाला 555 मिळणार आहेत, याची नोंद घ्यायची आपण देखील. आता मात्र स्ट्राईकला असेल तो म्हणजेच प्रज्योत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो आतिश. राटा मोद विकेट, झेलची संधी. यावेळेस मात्र कोणतीच चूक होत नाहीये. पकडतात झेल, फलंदाज होते फेल. प्रज्योत बॅक टू द डगआउट. श्रावणी बघा काय दुपारच्या सत्रामध्ये संगीत, प्रेक्षक वर्गाचं मन मोहित करणारं संगीत आपल्याला पाहायला मिळते. काल देखील तुषारजी मडके यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं संगीत ऑनलाईन व्ह्युअर्स आणि प्रेक्षकांना देखील पाहायला मिळालं. तसंच काहीसं आज देखील पाहायला मिळतंय. परंतु आता मात्र गडी बाद झाल्यानंतर नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. दीपक आलेले आहेत. दीपक घारे आलेत. पहिला चेंडू सेन्सिबल पवित्र होता, निर्धाव चेंडू फेकून काढलाय. यावेळेस देखील लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज आम्हाला बाद होताना पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला गेले काहीतरी या चेंडूवरती. परिणामी स्वरूप एज अँड आउट. थँक यू. नेक्स्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विजय घारे. बघा एक दीपक घारे बाद झाले, त्याच्यानंतर तुम्ही पाहताय विजय घारेला देखील
बघा 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 गडी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बाद केलेत, कमबॅक केलं या गोलंदाजाने. गोलंदाजाची दाद द्यायला लागेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आतिशने आतिशबाजी गोलंदाजी मैदानात करायला सुरुवात केली आहे. परंतु ज्या फलंदाजाच्या बॅटमधून चौकार आणि षटकार आतापर्यंत आलेले आहेत तो फलंदाज मात्र मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला दिसतोय भावेश. 4 ते 5 चेंडू खेळलाय भावेश, परंतु त्यामध्ये 4 षटकार आणि 2 सिंगल एक आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 5 चेंडू आणि 26 धावांवरती खेळतो तो म्हणजे भावेश. नेक्स्ट बॉल आतिश. हो चांगला चेंडू परंतु पंच आमचे इशारा करतात का चेंडू असेल तो म्हणजेच अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव जोडली जाते. धाव फलकावरती 30. यावेळेस ओव्हरपेच चेंडू फेकून देतोय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलेला ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क षटकार. मोका दिला आणि मोक्याचं रूपांतर छक्क्यामध्ये करून टाकले ते म्हणजे भावेशने. ओव्हरपिच चेंडू होता. सातत्याने भावेशने आतापर्यंत 5 षटकार ठोकलेले आहेत. 6 चेंडूंचा सामना केला त्यामध्ये 5 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर हाफा पूल केला जातोय सीमारेषेलगत. भावेशचा झेल ड्रॉप होतोय. काय करतात क्षेत्ररक्षक नक्की? मला वाटतं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली असावी ताई, कारण भावेश सारख्या फलंदाजाचा झेल सोडला जातोय आदेश आणि फलंदाज बाद करण्याची संधी होती. परिणामी स्वरूप 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत आणि धाव फलक जाऊन पोहोचले तब्बल 38 या आकड्यावरती. यावेळेस देखील लॉफ्टेड हिट, परंतु यावेळेस संधी उपलब्ध झाली आणि संधीचं सोनं केलं जात आहे. भावेश बॅक टू द डिपार्ट्स. पुढील संघाने देखील तयार राहायचंय. पहिल्या फेरीतील चौथा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे एका बाजूला असेल तो म्हणजे राजे छत्रपती आणखरपाडा आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहे आई गावदेवी नांदप. दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करायचं समालोचन कक्षाची येऊन, कारण स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. या हंगामातील पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न आता मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल तो म्हणजे नालिंबी संघाने, कारण जो भावेश आक्रमक झालेला मैदानामध्ये अक्षरशः तुफानी फटकेबाजी ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली तोच भावेश मागील चेंडूवर आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेरीस संघाच्या धावसंख्येला ब्रेक लागला तो म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 38 या आकड्यावरती. चला निलेश दादाकडे कुठे असतील याचं आपण देखील आपला स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत असेल. मुलाचं सहकार्य देखील आपल्या माध्यमातून नेहमीच राहिलेलं आहे. यावेळेस मात्र विशू आलेले 3ऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षक नक्की तिथे करतायत काय? पावसाळा होऊन गेला, वल्गन होऊन गेली, नंतर मासे चापण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अखेरीस चेंडू पकडला आणि सुरेखरित्या फेकी पाहायला मिळते. पहिला चेंडू सुरेख हाताळलेला, 2 धावा घेतल्या त्यावर. यावेळेस देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचा पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आम्हाला कळवतात आणि वाईट चेंडूची
भर होते ते म्हणजे संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये धाव फलक जाते ते म्हणजे तब्बल 41 ऑन द स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आपल्याला यावेळेस देखील. आता मात्र लाईन आणि लेंथ एकदम अचूक आपल्याला पाहायला मिळते. जसा चेंडू पडला तसा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेत सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे. कमबॅक काय असतं ते म्हणजे दाखवलेले ते नालिंबी या संघाने. हनुमान नालिंबी यावेळेस देखील ओव्हरपिच चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे जज करतात. चुकीचं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू चाललेला आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी आलेला चौकार. बाद झाले असले परंतु धावफलकाचा जो वेग आहे तो काही मंदावलेला नाहीये. कोणताही फलंदाज येते चौकार आणि षटकारांची आतिषबाजी बोलीभाषा मैदानामध्ये केली जाते. त्याच्या माध्यमातून स्लोअर वन पद्धतीचा चेंडू होता. लवकर लेन पिक केली होती परंतु पंच आम्हाला इशारा करतात का हा चेंडू असणार वाईड. बघा मुंगळा ग्रुप यांना विसरून चालणार नाही कारण मुंगळा ग्रुपच्या माध्यमातून तब्बल 555 रुपये असतील ते म्हणजे 3 चौकार 3 षटकारांसाठी. 3 बॉल 3 चेंडू 3 षटकार ठोका किंवा चौकार ठोका 555 रुपये घ्या. यावेळेस मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट कलाइयो का इस्तेमाल आणि चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने चौकार. फिफ्टी ऑन द स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण झाले ते म्हणजेच जय हनुमान नालिंबी संघाच्या विरोधात खेळत असताना प्रियांश 11 मांजरली या संघाचं काय सुरेख फलंदाजी केली होती. 2 षटकांमध्ये तब्बल 38 धावा ठोकून काढलेल्या. पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतला. तदनंतर आता मात्र थोडं सावध फलंदाजी पाहायला मिळते पुन्हा एकदा त्याच दिशेने. मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. 1 धाव पूर्ण सुरेखरित्या तेवढी सुंदर फेकी आपल्याला पाहायला मिळाली. 51 तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये मात्र गोलंदाजांनी आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. फक्त 2 चौकार वगळता एकही मोठा फटका खेळू दिला नाही जात. विशू हा चेंडू सुरेख होता. क्षेत्ररक्षक तिथे होते. चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं 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 कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. 52 धावा ऑन द कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. एखाद्या संघावर अन्याय होऊ नये अशी आयोजकांची मनापासून इच्छा आहे. आज एक मॅच आपले अतिरिक्त वाढलेले एक सेमीफायनल आपल्याला ॲडिशनल खेळावे लागणार आहे याची नोंद घ्यायची आपण.
बघा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो आतिशला पुन्हा एकदा दुसरं षटक ज्याने हाताळलेलं तोच आतिश आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते आतिश. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला गोलंदाजीसाठी. परंतु धावफलक पाहायला गेलं तर तब्बल 52 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी होते आतिशची आतापर्यंत. एक 4 ते 5 पावलांचा स्टार्ट. पंचांच्या डाव्या बाजूने रायटा महोदय विकेट टाकण्यासाठी सज्ज. यावेळेस देखील लॉफ्ट ॲट हिट परंतु फिंगर रोल्स केले होते. फलंदाजाला चेंडू काहीसा समजला नाहीये. चेंडू पडण्या अगोदरच त्याची बॅट रोल झाली होती आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. पुन्हा एकदा मागील चेंडूवर फिंगर रोल केले होते. या चेंडूवरती गती वाढवली. अतिरिक्त वेग आपल्याला पाहायला मिळाला. गती खूप आहे परंतु तेवढंच व्हेरिएशन देखील आतिशकडे आपल्याला पाहायला मिळतात. एक अनुभवी गोलंदाज आहे नालिंबी संघाचा. चांगली सुरुवात म्हणता येईल. 3 चेंडू निर्धाव फेकले सलगचे. पाहूया चौथा चेंडू. हा चेंडू फुलटस होता. पायावरती आदळलेला परंतु चेंडू चालला सी बारिशेच्या नजदीक. क्षेत्ररक्षक तिथे होते. चेंडू फील्ड करतील. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 4 चेंडू आणि 2 धावा खर्च केले. ते कमबॅक करणारे षटक म्हणजे असेल ते नालिंबी संघासाठी. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आतिश असतील गोलंदाज. आतिश भांदणे असतील तिथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे 12वे जे प्रतिनिधी आहेत आमच्यापर्यंत त्याचं पूर्ण नाव पोहोचवताना आतिश बांधणे. काय गोलंदाजी हातावतो. यावेळेस मात्र चेंडू टाकलेला खोलात. फलंदाजाकडे त्याचा कोणताच उत्तर नव्हता. बॅट जरूर रोल केली होती परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. आतिशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फुलटा चेंडू. पर्वणी होती परंतु पर्वणी स्वीकारली नाहीये. एक धाव. दुसरीचा प्रयत्न. अरे बापरे. जिथे कुठे रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला असता परंतु तिथे मिस्टेक होते आणि अशा प्रकारे पंच काय गडी बाद असणारे एकूण धावा किती आहेत पंच? 2 धावा असणार त्या 3 धावा. 3 धावा स्कोर कार्डवर ऍड केल्या जातात. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कमबॅक करणारे षटक हाताळते म्हणजे आतिशने. आतिशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आतिशसाठी. क्रिकेट तुम्ही पाहिलं सर्व शिस्तबद्धता क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. फक्त वेळेचं बंधन आहे ही गोष्ट नोंद घ्यायची सर्व संघांनी. आणि सामनाला होते पुन्हा एकदा सुरुवात. 5वं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते तो गोलंदाज कैलास. शेवटच्या षटकात आपण पाहतोय स्लॉगरच्या षटकात कैलास आलेत. कैलासवर पहिला चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉफ्ट ॲट हिट. 4 धावांसाठी चौकार. तर सुरेख केलेली आहे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. 4 धावांची मोहर लावली पहिल्या चेंडूवर.
फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रेम. प्रेमाने चौकार मारलेला आहे. पुढील चेंडू यावेळेस देखील थोडासा उशिरा एलिव्हेशन पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकांचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु फेकी थोडी वाईट होती. त्याचा परिणाम काहीच झाला नाहीये. सुरेख यष्टिरक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळते. धावफलकावर आपण पाहतो 62 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतोय मयूर उर्फ टीका. टीका बघा, मयूरने एक षटकार जरी ठोकला तरी त्याच्यावर पारितोषिक असणार आहे. यावेळेस मात्र मयूर बीट होतोय. मयूरला बीट करण्यात यश मिळते ते म्हणजे कैलासला. चांगली गोलंदाजी म्हणता येईल कैलासची आतापर्यंत. मोठे फटके खेळून देत नाहीयेत. फिंगर रोल्स केले होते. यावेळेस देखील कोणती संधी नसणारे. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न सुरेखरित्या 2 धावा देखील पूर्ण झाल्या. आता मात्र हाणामारीच्या षटका. पुन्हा एकदा मी तुम्हाला विनंती करतो, गावदेवी नांदप संघ आणि त्यांच्या पक्ष आपल्याला पाहायला मिळणार राजे छत्रपती आणखरपाडा. चला दोन्ही संघ याच्यात प्लीज लवकरात लवकर टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चला शेवटचा चेंडू असणार पहिल्या षटकातील 17तील. ओव्हर पिच होता. लाभ घेऊ शकले नाहीयेत. प्रयत्न तर सुरेख होता. क्षेत्ररक्षण देखील लाजवाब पाहायला मिळतंय, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फलक जाऊन पुजले ते तब्बल 66 ऑन द स्कोर कार्ड. 67 धावांचं एक भलं मोठं टार्गेट सेट केले तर म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ नालेंबे समोर. चला यायचे राजे छत्रपती आणखरपाडा आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आई गावदेवी नांदप संघ. दोनही संघांचे प्रतिनिधी टॉस बॉक्सशी संपर्क साधायचे लवकरात लवकर. पक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे आई गावदेवी नांदप. चला दोन्ही संघाचे कर्णधार याचे टॉस बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नांदप संघ आणि टॉस जिंकलाय.
गावदेवी नांदव संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले राजे छत्रपती अंकरपाडा या संघाला फलंदाजीसाठी. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये 66 धावा बनवल्यात. जनमान मांजारली संघाने आणि 67 धावांचं मोठं लक्ष ठेवलंय जनमान नालिंबी या संघासमोर. चला मंगल, आपण कुठं जायचं नाहीये, मेजवानी आपली येते थोड्याच वेळात. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना. चला पंच, आपण जायचंय मैदानच्या आतमध्ये त्वरित. मध्ये सचिन त्या सोबतीला असेल सागर. 67 धावांचा पाठलाग करताय. मैदानच्या आतमध्ये 66 बनल्यात. चला हेमंत टेंबे कुठे असेल याचे आपण देखील आयोजक आपल्या आतुरतेने वाट बघतायत. जरा लवकरात लवकर यायचं हेमंत टेंबे. आई गावदेवी चषक 2025 आपण पाहत आहोत. कल्याण ग्रामीण मधील पहिली क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. टेंक्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट घर बसल्या देखील आपण पाहू शकता. आलेल्या क्रीडा रसिकांचं व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला पंच, आपण जायचं हेमंतजी टेंबे. चेतन पान यांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहून रविवारच्या दिवसामध्ये. आणि हेमंत टेंबे देखील असतील इन ऍक्शन मध्ये शेवटच्या दिवसामध्ये. पहिल्या षटक घेऊन असताना विजयला पाहू शकता गोलंदाजी मार्क वरती. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना. जनमन नालिंबी त्यांना फाईट करत असताना जनमन मांजारली संघ. दोन्ही संघ बजरंगबलीचा आशीर्वाद घेऊन मैदानच्या आतमध्ये उतरलेत. प्रयत्नकांची पराकाष्ठा करावी लागेल. नालिंबी संघाला 67 धावांचा पाठलाग करायचे. 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे असतील. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ठेवण्यात आलंय. गोलंदाज मार्क होती विजय. स्ट्राईकला सागर. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय घडतं मैदानच्या आतमध्ये. फलंदाज बाद होईल. सागरला मैदान सोडावं लागेल. त्यांच्या सोबतीला समीर शेख देखील असेल.
पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा सुरेखाचा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक करते पहिल्या षटकामध्ये. शॉर्टफीचा चेंडू होता. मोठा फटका मारता आला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडू निर्धाव खेळलाय फलंदाज राकेश. काय वाटतं आदेश, मैदानामध्ये चालू असलेला सामना, धावा करायचे 67 आणि फलंदाजी ज्या प्रकारची होते त्या प्रकारचा सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा झेलची संधी, परंतु या वेळेस मात्र झेल ड्रॉप होतोय आणि जीवनदान देतात ते म्हणजेच राकेशला. एकावरती समाधान. अखेरीस 4थ्या चेंडूवर धावसंख्येची कोंडी फोडली गेले आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. आता सचिन येतो स्ट्रायकरला. स्ट्राईक पासून वंचित होता सचिन. मोठे फटके येणं बंधनकारक असेल कारण की 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. अद्याप 1 धाव खर्च केली विजयने सुरेखाची गोलंदाजी करत असताना. सुरेखाचा फटका पाहायला मिळतो. फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून. खाया गुटका लगाय मटका होते. झटके पे झटका छेरन. करत आहे सचिनच्या बॅट मधून. स्ट्राईक पासून वंचित होता. जसा स्ट्राईकला जसा फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून 6 धाव मिळतील. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धाव फलकावर धावा पाहता पण आदेश 7 झालेले आहेत. ज्या फटक्यांची गरज होती त्या फटक्या याला आता सुरुवात झालेली आहेत. परंतु पाहूया त्या फटक्यांमध्ये किती सातत्य राहते आणि कितीपर्यंत सामना अंतिम चेंडूपर्यंत रंगणार एवढं नक्कीच. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्क करते. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका पाहायला मिळतोय कव्हर पॉइंटच्या वरतून. 2-2 क्षेत्ररक्षक पळत आहेत परंतु रेस कोण जिंकेल आणि रेस जिंकली चेंडूनी. अजून एक चौकार पाहायला मिळतोय सचिनच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या 11 इन डबल फिगर मध्ये. सचिन दुसऱ्या षटकामध्ये प्रज्योतला आपण पाहू शकता. प्रज्योत हे देखील एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वामध्ये. प्रज्योत आंबेरे जर तुम्ही पाहिलात तर पालघर टेनिस क्रिकेटमधील एक मातब्बर खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे. काल ते परवा देखील आपण त्याला पाहिलं TDPL मध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्या खेळाडूने चांगली कामगिरी केली. पाहूया प्रज्योत हा मांजर्लीचा प्रज्योत कशा प्रकारची कामगिरी करतोय. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतंय. मिड विकेटच्या दिशेने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ठेवण्यात आले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या विजयने. तर दुसऱ्या षटकामध्ये प्रज्योत येते गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू उडवलाय त्याला फेकून दिलाय लॉंग लेगच्या दिशेने. षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज राकेशच्या बॅटमधून षटकार येतोय. त्याचा झेल सुटला होता. कितपर्यंत मागात पडेल.
राकेशने अजून एक मोठा फटका 6 मारला तर राकेश गड यांच्याकडून 1000 रुपये. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. अजून एक चौकार पाहायला मिळतोय फलंदाज राकेशच्या बॅट मधून. ते 10 धावा एकवटल्या गेल्यात आतापर्यंत. अजून पॉवर प्लेचे 4 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्येचा विचार केला धावपलकावरती धावा लागल्यात त्या 21. गणपती बाप्पाचा शुभ आकडा. आता दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून हात खोलण्यास सुरुवात केली गेली मैदानच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सुरेख असा फटका पाहायला मिळेल परंतु झेलची संधी असेल. आता फलंदाज बाद होईल. राकेशची खेळी संपुष्टात. अजून एक धक्का लागत असताना जनवन नालंबी संघाला राकेशच्या स्वरूपात. करून दिले. आता कमबॅक असता गोलंदाजाला पाहू शकता प्रज्योत, कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता लॉंग लेगच्या दिशेने. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार आला. त्यानंतर आता फलंदाज बाद झाला राकेश तिसऱ्या चेंडूवरती. मैदानच्या आतमध्ये आतिश येतोय. ज्या आतिशने धुवाधार गोलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये. सुरेख असा फटका पाहायला मिळतो. मेंडुगेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. उचलतील फेकतील तत्पूर्वी एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना 22 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप बनवावी लागली आतिश आणि सचिनला जर मॅच जिंकायची असेल तर. 67 पाठलाग करायचा आहे मैदानच्या आतमध्ये. मैदानच्या आतमध्ये दुसरा षटक चालू आहे. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. आता कमबॅक करते गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये. सलग 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्या होत्या. जानमॉन आपटी या संघाने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला आजच्या दिवसामध्ये. सुरेख असा फटका पाहायला मिळतोय सचिनच्या बॅट मधून. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय आणि 2 षटकार टी8 सर्कल मध्ये घेतला जाईल आणि आयोजक देखील इच्छित नाहीत का तुम्हाला पॅनल्टी राहावी म्हणून. याची नोंद घ्यायची आहे. मांजरली संघात नव्हे तर सर्व संघांसाठी सूचना असणार. याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी आखो आपण आता पाहतो आदेश दीपक याला. काय वाटतं दीपक कशा प्रकारची गोलंदाजी हाताळलेला आदेश? दीपक हे अनुभवी खेळाडू आहे. त्याने अनेक सारे मैदाने गाजवले परंतु सिद्ध करायला लागेल स्वतःला. मैदानच्या आतमध्ये 2 षटकामध्ये 28 धावा उभारले आतापर्यंत. जनमान नालिंबी संघाने आतिश आणि त्या सोबतील असे सचिनच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. मोठे फटके जरूर येत आहेत परंतु सामना जिंकणं देखील महत्वाचं असणार आहे. कारण अभिनय तो कभी नाही.
आज जर स्वतःला तुम्ही इथे सिद्ध केलं नाही तर तब्बल 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. पहिला चेंडू लांगांच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय, एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल परंतु दुसरी धाव घेण्यापासून आतिशने नकार दिलाय. स्ट्राईक सचिनकडे असेल. स्ट्राईकला कोण असणार कोण नसणार हे मात्र येणारी वेळ सांगेल, कारण दोनही फलंदाज तेवढे ताकदीचे आहेत. दोघांच्या बॅटमधून चौकाराने षटकार आलेला आहेत. 29 धावा आतापर्यंत उभारल्यात. अजूनही 38 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक असतील ते 17. कोणावरती पडतो खतरा ते देखील पाहणं गरजेचं असेल. मैदानच्या आतमध्ये दोन्ही संघांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळते यावेळेस. बघा काय बैठी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारचा चेंडू आला, एक सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, पण त्यावर तुटून पडले ते म्हणजे फलंदाज तिथे होते आतिश, आणि आतिशच्या बॅटमधून आलेला हा घणाघाती व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. धावसंख्येचा विचार केला धावपलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 35. हो, यावेळेस मात्र बघा काय गरज आहे का, जेव्हा जेव्हा तुमच्या बॅटमधून चांगल्या धावा येतात, चांगले फटकेबाजी येते, एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायला जातात आणि स्वतःची विकेट आणि संघाला खाईमध्ये नेऊन जात असताना सचिन जड अंत करणारे डगआउटच्या दिशेला. धक्का लागत असताना जन्मान नालिंबी संघाला सचिनच्या स्वरूपात सुरेख अशी फटकेबाजी करीत होते, परंतु सॉफ्ट हँडने खेळायला गेले, त्यामुळे स्वतःची विकेट बहाल करावी लागली. जेलबादच्या स्वरूपात बाद होत असताना बघा ज्या गोलंदाजाने पहिले षटक हाताळलेला नालिंबी संघाकडून ऋषी आलेला आहे मैदानात. पहिल्या चेंडूवर लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा पाहिजे तेवढा संपर्क येत नाही. यष्टीरक्षक मात्र कोणतीच चूक करत नाही, सरळ चेंडू जाऊन विसावतो. यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक करत असताना आता पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दीपकला तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. कुठेतरी चेंडू आणि बॅटचं कनेक्शन होत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. चेंडू येण्याच्या आधीच बॅट फिरवली होती, त्यामुळेच चेंडू आणि बॉलचं कनेक्शन होत नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. आता कमबॅक करतोय गोलंदाज दीपक तिसऱ्या षटकामध्ये. 2 षटकामध्ये 28 बनवल्या होत्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. षटकारानंतर कमबॅक काय असतं याचं उत्तर देत असताना दीपक वर प्रहार केलाय. चेंडू चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका, परंतु तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक आले होते. गॅदरिंग सुरेख पाहायला मिळते, परंतु 2 धावा घेण्यापासून चुकत नाहीयेत आणि स्कोर जाऊन पोहोचले तो म्हणजे तब्बल 37 या आकड्यावरती. अजूनही सामना आपल्याला 50-50 पाहायला मिळतोय. बॅलन्स स्थितीमध्ये 12 चेंडू आणि धावांची गरज असेल 30. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 30 धावांची गरज. मैदानच्या आतमध्ये 15.00 सरासरी धावा कुटाव्या लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. चला टीम मीटिंग कॉल करू नये. बघा नालिंबी संघ मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय नंदकिशोर घरत यांच्याकडून तुम्ही पाहताय प्रत्येकी 3 षटकार ठोका आणि तब्बल 1000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक घ्या, याची नोंद घ्यायची आहे. नंदकिशोर घरत यांच्याकडून ATM ऑन झाले दुपारच्या सत्रामध्ये. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. सामना 50-50 आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडू 12 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 30. आस्किंग रन रेट 15चा आहे. यावेळेस लॉफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेने. सुरेख क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त काही नव्हतं, परंतु घडतंय काय नक्की मैदानात आदेश. जर चेंडूला गॅदरिंग केला असता, यष्टांवरती लावला असता, ऋषीला पॉलिंगचा रास्ता पकडायला लागला असता, परंतु तसं काही घडत नाही. 2 धावा येत आहेत पहिल्या चेंडूवरती. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक.
अजूनही 28 धावांची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे नितांत. डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता कमबॅक करतोय गोलंदाज दुसऱ्या चेंडूवरती. इथून मात्र आदेश डॉट चेंडू खेळणं खूप धोक्याचं ठरेल, ते म्हणजे नालिंबी संघाला. कारण प्रत्येकी चेंडूवर तुम्हाला धाव घेणं गरजेचं असेल. 10 चेंडू आणि धावांची गरज आहे. 28. यावेळेस देखील लॉफ्ट ॲट हिट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जात असताना क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होता, परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूवरती बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. फाईन लेग ठेवण्यात आलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन ठेवण्यात आले. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक करतोय गोलंदाज. 1 तेरी तो 1 मेरी असं सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना जनमान नालिमी त्याच फाईट करत असताना जनमान मांजरली संघ देखील दोन्ही तेवढ्याच ताकदीचे संघ आहेत. एकाच विभागातील 10-10 संघ, दोन आमने सामने अनेकदा कित्येक वेळा आले, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी. आतापही 8 चेंडू आणि 24 ची गरज. यावेळेस देखील डान्सिंग डाऊन द विकेट चेंडू खेळून काढले. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतात. तिथे सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. तेवढेच चांगले फेकी. परंतु आदेश मी एक प्रामुख्याने उल्लेख करू का मांजरली संघाची जी जर्सी आहे ती IPL मध्ये ज्या खेळाडूंची जशा प्रकारचे जर्सीचं एक स्ट्रक्चर असतं ते स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. कारण प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर जो नाव असतं तर प्रिंटेड नाही तर हे लॅमिनेटेड नाव आपल्याला पाहायला मिळतं. याबद्दल काय म्हणणं असेल तुझं? तर नक्कीच नवीन जर्सी लॉन्च झाल्या आहेत, त्यामुळेच मांजरली संघाने देखील सुरेख जर्सी बनवली आहेत. ते म्हटलं जातं ना आदेश, खर्चा है तो चर्चा है भाई. चर्चा होते मांजरली संघाच्या ड्रेस कोडची. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 22 ची. यावेळेस उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मध्ये प्रॉपर एलिव्हेशन पाहायला मिळत नाही. एकदा पूर्ण जातोय आणि अशा प्रकारे एकाच धावीवरती समाधान मानावं लागते. 6 चेंडू आणि 21 ची गरज. पाहूया कोणता गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय. कारण कोणी गोलंदाज असेल त्याला मात्र डोळ्यात तेल घालून गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण एखादाही चुकीचा चेंडू सामन्याचं भवितव्य उद्ध्वस्त करू शकतो. कमबॅकचा षटक होतं. फक्त 9 धावा खर्च केल्या चौथ्या षटकामध्ये. अजूनही 21 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. यानंतरचा सामना राजे छत्रपती अनकरवाना त्यांना फाईट करत असताना गावदेवी नांदपा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. आजच्या दिवसामध्ये सेमीफायनल देखील कव्हर करायची आहे. कालचा दिवस गाजवला श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघानं आणि टॉप 4 मध्ये जाऊन धडक दिली. घारे यांच्याकडून आदेश पारितोषिकांची पर्वणी येते साहिलसाठी. बघा साहिलने जर 3 चेंडू 3 विकेट घेतले तर 555 रुपये आणि साहिलवर जर आक्रमण झालं तर मग त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे का? नाही, आक्रमण झालं त्याच्यावर तर पारितोषिक नसणार आहे. विकेट घेतला प्रत्येकी विकेटला 555. ओके, 3 विकेट साठी 555 असणार आहेत. प्रत्येक टीम मध्ये यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात मनीष धुमाल. कारण की संधी भेटते, संधीचा सोनं करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. जसं टेनिस क्रिकेटला उदाहरण आलेले आहे, जसं जसं टेनिस क्रिकेट चर्चेमध्ये आले तसं तसे प्रत्येक गावातील खेळाडू देखील आपल्याला नावारूपाला येताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू आक्रमण झालेला आहे. साहिलचं स्वागत केलं षटकाराने. 6 चेंडू 21 ची गरज असताना आता मात्र सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 15. चेंडूवरती षटकारला त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव येतोय. कुठेतरी गोलंदाज खचत जात नाहीये.
सुरेख गोलंदाजी करतात शेवटच्या षटकामध्ये. बघा त्यांचे 12वी प्रतिनिधी आमच्यापर्यंत कळवतात की लेदर प्रो क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे साहिलकडे. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जिथे होते. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. अरे बापरे, काय सुरेख गॅदरिंग पाहायला मिळाला. फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला आणि परिणामी स्वरूप धावबादच्या स्वरूपात गडी बाद होते. ऋषी देशाचा अभिमान, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आपल्याला पाहायला मिळते. ज्यांचं गुणगान गाणारे गीत आपल्याला पाहायला मिळते. IPL मध्ये सातत्याने टॉपला असलेली टीम मुंबई इंडियन्स याचं गुणगान गाणारे गीत आमच्या डीजे मास्टरने वाजवला. पुन्हा एकदा आकाशाचा चेंडू उडालाय. सुरेख प्रयत्न पाहायला मिळाले परंतु 2 धावा घेण्यापासून चुकत नाही. आता मात्र सामना थोडासा लांब जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 12 धावेची गरज. इक्वेशन तुम्ही पाहू शकता. 2-12 7-12 आपण खूप वेळा पाहिलाय. सध्या 7-12 ला खूप महत्व आहे. आदेश, काय म्हणणं असेल तुझं 7-12 बद्दल? 7-12 बोलला तर जमिनीचा आपला हक्क आहे. स्वतःचा हक्क आहे. स्वतःच्या मालकीची जागा. ओके, स्वतःच्या मालकीची जागा 7-12 स्वतःच्या नावावर असणे गरजेचं असो. इट्स जोक पार्ट. ते आता पाहू शकता 2 चेंडू आणि 12ची गरज. एक यंगस्टर खेळाडू. पहिला चेंडू आणि गडी बाद. यशच्या उद्ध्वस्त. दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. वरपचं गुणगान गाणारे गीत आपल्या कानावर सुरेख सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळालं. आदेश, या संघाने देखील मागील काही वर्षांमध्ये स्वतःच्या नावाची छाप उमटवलेली आहे. कल्याण ग्रामीण असो, मुरबाड ग्रामीण, बदलापूर, शहापूर, भिवंडी पट्टा, रायगड पट्ट्यात देखील त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आमचे समालोचन साथी मित्र देखील आम्हाला कळवत आहेत. इसांबे येथील स्पर्धा कोण विसरेल. इसांबेला देखील निलेशजी राणे यांच्या माध्यमातून त्यांना पारितोषिक वितरण झालं होतं. चला सामना होते फिनिश. सामना जिंकला तो म्हणजेच प्रियांश 11 मांजरली या संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. चला यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि या पुढील सामना अनखरपाडा विपक्ष आपण पाहू शकता गावदेवी नांदप. बघा मॅन ऑफ द मॅच आपण दोन्ही तिन्ही संघाचे एकदाच देणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे.